हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तान भाग 7. आमच्यासमोर तूच उभी आहेस का? संग्रामने विचारलं. तिने हात थेट ओठांवर नेला. घाबरतच कानावर धरलेला मोबाईल तिने बाजूला केला. आपण ज्याला अजित समजत होतो तो खरंच आपला अजित नाही याची खात्री झाली तशी ती धाड करून सोफ्यावर बसली. तिच्यावर आता खूप भयान परिस्थिती आली असणार याची जाणीव संग्रामला सुद्धा झाली. वाऱ्याची एक झुळूक हॉटेलचा अर्धवट उघड्या ठेवलेल्या मुख्य दारातून आत शिरली आणि दोघांच्या मध्ये ती घुटमळून निघून गेली. जणू निसर्गानेच त्या दोघांना समोरासमोर आणले असा संकेत होता तो. आता पुढे. संग्राम तिच्या मास्क मागील चेहऱ्याचे भाव कसे असतील याचा अंदाज लावू लागली. ती मात्र डोक्यावर हात मारून घेत रडत होती. तुला आम्ही बोलत होतो. आम्ही तो नाही सो तू समजतेस, संग्राम म्हणाला. फोनवर आवाज अजित सारखाच येत होता. ती रडतच म्हणाली. आवाज त्याच्यासारखा वाटला मग तू घर वगैरे सोडून येणार काय? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? संग्राम त्या मुलीवर ओरडतच म्हणाला. चूक झाली माझी. मी आता काय करू? अजितला कुठे शोधू? ती रडतच म्हणाली. मध्यरात्रीचे 3 वाजले. तू ह्या वेळेला शोधणार का तुझ्या अजितला? संग्रामने दात चावतच विचारलं. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही ना. एवढ्या रात्रीचं कुठे जाऊ मी? ती रडतच उत्तरली. संग्रामला खरं तर खूप राग आलेला, पण त्याने स्वतःचं डोकं शांत केलं. फ्रंट ऑफिसर जवळ तो गेला. एखादी रूम खाली आहे का? फ्रंट ऑफिसरला संग्रामने विचारलं. माफ करा सर, पण सर्व रूम फुल आहे, फ्रंट ऑफिसर नम्रतेनेच म्हणाला. संग्राम खूप वेळ विचार करू लागला. एवढ्या रात्री त्या मुलीला एकटं सोडणं हे त्याच्या तत्वात बसत नव्हतं. आजच्या दिवस तू आमच्या रूममध्ये थांब. आम्ही उद्या सकाळी तुला तुझ्या घरी सोडू, संग्राम शांतपणेच तिला म्हणाला. तिने घाबरतच नाही म्हणून मान डोलवली. आम्ही तुला विचारत नाही आहोत, सांगत आहोत. तुला यायचं तर रूम नंबर 606 मध्ये ये, नाहीतर इथेच थांब. इथे कसली माणसं आहेत आणि ते काय करू शकतात याचा अनुभव तू घेतलाच असशील. जर तुला असल्या माणसांसोबत राहून तुझी रात्र रंगीन बनवायची असेल तर बिंदास्त इथेच बस, म्हणत संग्राम तिथून निघाला. ही येते की नाही? संग्राम स्वतःशीच पुटपुटला. मागूनच पैजणांची छमछम त्याच्या कानी पडू लागली, पण संग्रामने मागे वळून बघणं महत्वाचं नाही समजलं. तो तसाच स्वतःच्या रूममध्ये जायला निघाला. त्याच्या पाठोपाठ ती सुद्धा त्याच्या रूममध्ये शिरली. संपूर्ण रूमवर ती नजर फिरवू लागली. संग्रामने तिच्या अंगावर उशी फेकली आणि तिला त्या खोलीत असणाऱ्या आराम खुर्चीकडे इशारा केला. तिला प्रश्न करण्याच्या मूडमध्ये तो अजिबात नव्हता. आहे त्याच अवतारात तो बेडवर आडवा झाला, कारण आज तो भरपूर दमला होता. ती मात्र खूप वेळ त्या आराम खुर्चीकडे पाहू लागली. आराम खुर्चीवर न झोपता ती जमिनीवरच बसली. स्वतःची बॅग पोटाजवळ घट्ट पकडत ती त्यावर डोकं टेकून रडू लागली. इथून पुढे आपण काय करणार? अजितला कसं शोधणार? राहणार कुठे? या विचारानेच तिचे हातपाय थंड पडले होते. विचारांच्या तंद्रीत तिला झोप कधी लागली हेच कळलं नाही. सकाळी सूर्याची कोवळी किरणं खिडकीतून आत डोकावू लागली. डोळ्यांवर हात ठेवत तिने चादर अगदी तोंडावर धरली. हलकासा गारवा त्या खोलीत होता. अजून थोडं ताणून द्यावं, उठूच नये असं तिला झालं होतं. तोंडावर ओढलेलं मुलायम ब्लँकेट ती हाताने चाचपू लागली. काल आपण कुठे आणि कोणत्या अवस्थेत झोपलेलो याची आठवण तिला आली तसं तिने डोळे उघडले. ताड करून उठून बसली. डोक्याखाली उशी आणि अंगावर ब्लँकेट बघून तिला थोडं आश्चर्य वाटलं. चेहऱ्यावर तिने दोन्ही हात फिरवले. स्कार्फ अजूनही चेहऱ्यावर होता हे बघून तिच्या जीवात जीव आला. मान वर काढत तिने बेडवर नजर टाकली, पण संग्राम बेडवर नव्हता. संपूर्ण खोलीवर ती नजर टाकू लागली. तोच संग्राम स्वतःचे ओले केस पुसत बाथरूम मधून बाहेर आला. तू लवकर रेडी हो, आम्ही तुला तुझ्या घरी सोडतो.
ओला टॉवेल व्यवस्थितपणे एका हँगरवर सुकत टाकत तो तिला म्हणाला. तिने नाही म्हणून मान डोलवली. तुला घरी नाही जायचंय? हातात घड्याळ चढवतच संग्राम म्हणाला. घरी गेली तर जिवंत नाही ना राहणार, ती म्हणाली. तिचे डोळे काठोकाठ पाण्याने भरले होते. रडायचं नाही या, सकाळ सकाळी तर अजिबातच नाही. संग्रामने तिला दम दिला. त्याचा राग बघून तिने पटकन स्वतःचे डोळे पुसले. अजितकडे जाणार? संग्रामने विचारलं. तिने हो म्हणून मान डोलवली. त्याचा ऍड्रेस दे, आम्ही तुला त्याच्याजवळ सोडतो, संग्राम म्हणाला. मुंबईत नोकरीसाठी तो जातो. थोडे पैसे जमा करतो, मग आपण लग्न करू असं बोलून गेला. ज्या दिवशी गेला त्या दिवसापासून त्याचा नंबर सुद्धा लागत नाही. गावी त्याचे आई बाबा सुद्धा होते, पण ते सुद्धा गाव सोडून गेले. अचानकपणे त्याच्या नंबरवर फोन लागला. आवाज पण त्याच्यासारखाच वाटला, पण सगळं चुकीचं होऊन बसलंय. ती म्हणाली, जो मुलगा 6 महिने तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, त्या मुलासाठी तू घर सोडलं? त्याचं तुझ्यावर प्रेम नाही ही गोष्ट तुला कळली नाही का? संग्रामने विचारलं. तो खूप प्रेम करतो माझ्यावर. अजित मला नाही फसवू शकत, ती म्हणाली. गुड, मग अजितला कुठे शोधणार तू? संग्रामने विचारले. मुंबईला जाईल मी, तिथेच जातो बोलला होता तो, ती म्हणाली. मग आता लगेच निघतेस ना? संग्रामने दात चावतच विचारले. ती शांत बसून राहिली. तिची अवस्था सुद्धा तशी झाली होती जशी काही वर्षांपूर्वी संग्रामची होती. स्वतःच्या विचारात हरवून गेलेल्या तिला संग्राम बघतच राहिला. त्याचा फोटो आहे का तुझ्याकडे? संग्रामने विचारले. तिने हो म्हणून मान डोलवली. बॅगेतून त्याचा फोटो काढून तिने संग्रामला हातात दिला. जाऊन फ्रेश हो आणि खाली ये. जर तुला भूक लागली असेल तरच, नाहीतर इथेच बसू शकतेस, संग्राम म्हणाला. मोबाईलमधील सिम कार्ड बदलून संग्रामने पुन्हा जुनं सिम कार्ड टाकलं. मोबाईलमध्ये अजितचा फोटो घेत स्वतःच्या माणसांना त्याला शोधायला लावलं. ती एकटक संग्रामच्या प्रत्येक हालचालीवर नजरेसमोरून उतरवत होती. आमच्या चेहऱ्यावर सोनं वगैरे लागलंय का? असं तर आम्हाला वाटत नाही, संग्राम तिला राग दाखवतच म्हणाला. तुम्ही पोलीस आहे काय? काल कसली भारी फायटिंग केली तुम्ही, ती संग्रामचं कौतुक करतच म्हणाली. आम्ही डॉन आहोत, इंटरनॅशनल डॉन, संग्राम तिला घाबरवतच म्हणाला. तुमच्याकडे बघून असं तर वाटत नाही. डॉन अशी छोटी कामं नाही करत. तुम्ही पोलीसच वाटता मला. कालच्यासाठी थँक्स, आणि अजितला शोधायला मला मदत करणार त्यासाठी ॲडव्हान्समध्ये थँक्स, ती म्हणाली. मी असं काही बोललो नाही, संग्राम म्हणाला. आता फोटो घेतला म्हणजे तुम्ही नक्कीच मदत कराल. तुम्ही खूप चांगले आहात, संग्रामचं गुणगान गातच ती म्हणाली. तिच्या बोलण्यावर संग्रामने काहीच प्रतिसाद दिला नाही. आम्ही खाली आहोत, तुला भूक लागली असेल तर ये खाली, म्हणत संग्राम खोलीबाहेर पडला. ह्या मुलीचं कठीण आहे, संग्राम स्वतःशीच पुटपुटला. स्वतःसाठी ब्रेकफास्ट ऑर्डर करत तो मोबाईलमध्ये गुंतला होता. त्याच्या समोरच्या टेबलवर साधारण छकुलीच्या वयाचीच मुलगी बसली होती. तिच्या वडिलांसोबत मस्ती सुरू होती, जिला बघून संग्रामला त्याच्या चिमणीची आठवण झाली. जास्त आढेवेढे न घेता त्याने सिडला फोन फिरवला. भाई, सिडने फोन उचलत त्याला आवाज दिला. तुझा फोन अजून चालू कसा? इंडियातच आहेस तू? संग्रामने रागात विचारलं. जर्मनीला पोहोचलोय, रोमिंग चालू आहे, सिड म्हणाला. चिमणी? संग्रामने विचारलं. त्याच्या आवाजात चिमणीबद्दल काळजी जाणवत होती. राजसोबत खेळतीये, दोघीही तुझ्या आठवण काढत होते. तू ये ना इथे, आपण एकत्र राहूयात सगळे, सिड म्हणाला. संग्राम काहीही न बोलता शांत बसून राहिला. बाबा, लाज ओललतोय मला, छकुलीचा आवाज संग्रामच्या कानी पडला तसं ओठांवर स्मित आलं त्याच्या. तुझ्या पप्पांचा फोन आहे, बोलणार तू? सिडने विचारलं. छकुलीने उत्तर न देता सिडच्या हातून मोबाईल खेचून घेतला. पप्पा, तिने फोन कानावर धरतच संग्रामला आवाज दिला. कशी आहे आमची चिमणी? संग्रामने विचारले. लाज ओललतोय आम्हाला,
छकुली संग्रामची तक्रार करतच म्हणाली, एवढी त्याची हिंमत, जे आमच्या चिमणीला दम देतोय? संग्रामने विचारलं. कोणाचा फोन आहे? राजने सीडच्या गळ्यात हात टाकतच विचारलं. जणू सीड आपला बाबा नसून मित्र आहे असं त्याच्या कृतीवरून जाणवलं. पप्पांचा फोन आहे, छकुली म्हणाले. मोठ्या पप्पांचा? राजने खुश होतच विचारलं. छकुलीने हो म्हणून मान डोलवली. मग दे ना मला, म्हणत राजने छकुलीच्या हातून फोन हिसकावून घेतला. मला बोलायचं होतं पप्पांसोबत. छकुलीने छोटंसं तोंड करतच सीडकडे पाहिलं. सीड राजला काही बोलणार, पण त्याआधीच राजने तिथून धूम ठोकली होती. तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करून का बसले? राजने संग्रामला विचारलं. याचं उत्तर आम्ही तुला नंतर देतो. तू आमच्या चिमणीला का बरं दम देत होतास ते आधी सांग आम्हाला, संग्रामने विचारले. तुम्हाला कसं कळलं? राजने विचारलं. आम्हाला सगळं कळतंय, संग्राम म्हणाला. असं बोलताय, मग मी चिमणीला का दम दिला हे कसं नाही कळलं? हा प्रश्न करून राजने संग्रामची बोलतीच बंद केली होती. संग्राम शांत बसून राहिला. हॅलो, राज म्हणाला, पण समोरून काहीच प्रतिसाद नव्हता. हॅलो हॅलो, नेटवर्क इश्यू आहे वाटतं, राज म्हणाला. इश्यू नेटवर्कमध्ये नाही रे, आमच्यातच आहे. तुझ्यासोबत बोलण्याचं आमचं धाडसच होईना, संग्राम म्हणाला. वाघ आहोत आम्ही, आमच्यासोबत बोलायला सगळेच घाबरतात, राज डायलॉगबाजी करतच म्हणाला. तुझ्या डोक्यात अजून तेच आहे का? संग्रामने विचारलं. आम्ही कोणतीच गोष्ट सहजासहजी विसरत नाही. वाघ आहोत आम्ही, वाघाची शिकार करताना सेफ्टी बाळगावी लागते, राज संग्रामचा डायलॉगच संग्रामला ऐकवत म्हणाला. ते तर लागतेच रे, पण नको तिथे हा डायलॉग नसतो मारायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसते डायलॉग पाठ करून फायदा सुद्धा नसतो रे, तसं वागावं सुद्धा लागतं. आता खरं खरं सांगायचं, आमच्या चिमणीला का ओरडलास? संग्रामने विचारलं. मी टीचर बनलोय, टीचर ओरडते पण आणि मारते पण. नशीब आमच्याकडे स्केल नव्हती, राजने असं म्हणताच संग्राम मधील बाप जागा झाला. स्केल असती तर काय केलं असतं तू? संग्रामने घाबरतच विचारलं. ज्या गोष्टी आम्ही केल्या नाही त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही, राज उत्तरला. हा डायलॉग नक्कीच तुझ्या बाबाच्या तोंडून ऐकला असशील, बरोबर ना रे ज्युनियर वाघा? संग्रामने अंदाज लावतच विचारलं. तुम्हाला हे पण कळलं? राजने विचारलं. आम्हाला सगळं कळतं रे, पण यापुढे आम्हाला असं कळलं की तू आमच्या चिमणीला ओरडलास किंवा तिला मारलंस तर? संग्राम बोलता बोलता मध्येच थांबला. तर? राजने विचारलं. तर मग तू आहेस आणि आम्ही आहोत, संग्राम राजला थोडं खोटं धमकावतच म्हणाला. आम्हाला चालेल, आपण दोघे मिळून खूप धमाल करूयात. तुम्ही मला शाळेत पण सोडायला येत जावा, मग संडेला आपण बीचवर जाऊयात, राज स्वप्न रंगवतच म्हणाला. तुझी स्वप्न रंगवून झाली असतील तर सांग आम्हाला, संग्राम म्हणाला. झाली, राज उत्तरला. आमच्या चिमणीला त्रास दिलास तर आम्ही अजिबात तिथे येणार नाही, संग्राम म्हणाला. मी कोणालाच त्रास नाही देत, राजने उत्तर दिले. खरंच ना? संग्रामने विचारले. कधी कधी चुकून होतं, राज म्हणाला. अजून पण चुका करतोसच तू, म्हणत संग्राम हसू लागला. तुझं बोलून झालं तर आम्हाला मोबाईल दे, सीड म्हणाला. आत्ताच घेतलाय ना फोन, मला अजून बोलायचे. एकतर मोठे पप्पा फोन स्विच ऑफ करून बसतात, राज छोटासा चेहरा करतच त्याला म्हणाला. चिमणीला पण बोलायचे तिच्या पप्पांसोबत, तिला बोलू देत. ती तिच्या पप्पांची खूप आठवण काढते, माहितीये ना, सीड राजची समजूत काढतच म्हणाला. सीडचं बोलणं संग्राम सुद्धा ऐकत होता. खरं तर सीड मुद्दामूनच मोठ्याने म्हणाला. राजने छोटंसं तोंड करत छकुलीच्या हातात फोन दिला. पप्पा, तुम्ही इथे या ना, आम्हाला तुमची खूप आठवण येते, छकुली म्हणाली. आपण सगळे एकत्र राहूयात,
सीड हळू चिमणीच्या कानात कुजबुजला. आपण सगळे एकत्र लावूयात, छकुली संग्रामला म्हणाली. आम्ही तिथे यायचा प्रयत्न नक्की करू, संग्राम म्हणाला. आम्हाला रोज फोन करणार? छकुलीने विचारले. तुला आमच्यासोबत बोलायला आवडणार असेल तर नक्की करू. आम्हाला सांग, तुला नवीन घर आवडलं? संग्रामने विचारले. जुन्यावाला घरापेक्षा छोटच आहे. आम्हाला ते मोठंवालं घर आवडतं. आम्ही बाबाला तेच बोलत होतो, आपण त्या गली जाऊयात, पण बाबा ऐकतच नाही, छकुली म्हणाली. तुला नवीन घर नाही आवडलं? संग्रामने विचारलं. नाही आवडलं. तुम्ही पण नाही या गली. आजी साहेब नाही. आम्हाला नाही आवडलं तिथे. तुम्ही मला जुन्या गली नेणार? छकुली म्हणाली. थोडे महिने तुला तिथेच राहावं लागणार. जुन्या घरी थोडंसं काम सुरू आहे ना, ते झालं की आम्ही तुला स्वतः तिथे न्यायला येऊ. संग्राम छकुलीची खोटी समजूत काढतच म्हणाला. खरंच? छकुलीने खुश होतच विचारले. एकदम खरं. आता जरा राजला फोन दे, संग्राम म्हणाला. धल, तुझ्यासोबत बोलायचंय, म्हणत छकुलीने राजला फोन दिला. हॅलो म्हणत राजने फोन कानाला लावला. वाघ नेहमी आपल्या परिवाराची काळजी घेतो. तू स्वतःला आमच्यासारखं वाघ समजत असशील तर तू सगळ्यांची काळजी घेशील, खास करून आमच्या छकुलीची, संग्राम राजला म्हणाला. राजने त्याच्यासमोर बसलेल्या छकुलीकडे पाहिले, जी निरागस चेहरा करत त्याच्याकडे बघत होती. ऐकतोयस ना? संग्रामने विचारलं. मी सगळं ऐकतोय, पण अजून कोणत्या प्रकारे मी चिमणीची काळजी घेऊ याचा विचार करतोय, राज म्हणाला. जास्त पण विचार नको करूस. आधीच कमी वयात मोठ्या माणसांसारखं वागतोयस. आता अजून विचार केलास तर डायरेक्ट म्हातारा होशील, संग्राम मस्तीतच म्हणाला. असं पण होतं? राजने शंका विचारली. होत असेल, पण तू पेशवाई शिकत होता, त्याचं काय झालं? संग्राम म्हणाला. प्रयत्न सुरू आहेत आमचे. बाबा शिकवतायत आम्हाला. आम्ही लवकरच शिकू, राज म्हणाला. तसंच संग्राम त्याला हसू लागला. सेठने राजकडून मोबाईल काढून घेतला. सगळं चांगलं असताना तू आमच्यासोबत येऊन का नाही राहत? आम्हाला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही अशातला भाग नाहीये. का त्या मुलीच्या मागे आहेस जी तुझ्यापासून लांब पळते? आम्ही ध्रुवीच्या मागे पळत होतो तेव्हा आम्हाला सरळ मार्गांवर आणणारा तू स्वतः चुकीच्या मार्गांवर जातोयस. चिमणी आहे ना तुझ्या आयुष्यात, तिच्यासोबत आयुष्य जगू शकतो ना तू. खूप प्रेम करते ती तुझ्यावर, निदान तिच्यासाठी तरी ये, सीड संग्रामला समजवतच म्हणाला. एक वेळ अशी होती की आम्ही घरी आलो की तुझ्या भरपूर पोटात दुखायचं. तुझ्या मुंबईतल्या घरी आम्ही आलेलो तेव्हा तर आम्हाला घरी सुद्धा घेत नव्हता तू, आणि आज चक्क तू आम्हाला तुझ्यासोबत येऊन राहायला बोलतोयस. शुद्धीत आहेस ना तू? संग्राम स्वतःच्या मूळ रूपात येतच म्हणाला. आम्ही तुझ्या चिमणीसाठी बोलतोय, सेड म्हणाला. ती आमची नाही तर तुझी मुलगी आहे. एक बाग म्हणून आम्ही तिच्या लायक अजिबात नाही आहोत. आमच्यामुळे खूप काही सहन केलंय तिने, जे आम्ही विसरू नाही शकत, आणि ज्याने हे सगळं घडवून आणलं त्याला आम्ही माफ नाही करू शकत. चिमणीला तिच्या आईपासून लांब करून एक बाप म्हणून तिच्यावर हक्क गाजवणं आम्हाला नाही पटत. लहानपणापासून तू तिची आई आणि बाबा बनून तिला सांभाळत आलास. यापुढेही तूच सांभाळशील. चिमणीचं नाव पुढे करून आम्हाला कमजोर नको बनवूस, संग्राम थोडं रागातच म्हणाला आणि त्याने फोन कट केला. दुरूनच संग्रामला ती येताना दिसली. तिला बघून संग्रामचे डोळे थोडे मोठे झाले. कारण कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळव. आज प्रश्न नाही विचारला. कथेचा ट्रॅक चुकला तर तुम्ही स्वतःच आवर्जून सांगा. धन्यवाद.